नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. एक नवीन दिवस. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे तुमचा कोकणी अभिषेक. तर आज आपला सर्व्हिसिंगचा दिवस आहे. मीटर वायर मध्ये इंजिन लाईट आलेली आहे. इंजिन लाईट नाही, हे आपलं म्हणजे सर्व्हिसिंगचं जे इथे आहे ना ते आलेलं आहे. त्यामुळे आता आपण चाललोय रे रोडला सर्व्हिस करायला. आपण आहे परेलला. ट्रॅफिक बघू शकता तुम्ही. आपण शॉर्टकट मारून मारून जाणार आहे. आपण इथून नाही जाणार आहे, आपण लेफ्ट मारून. लेफ्ट पण बंद आहे. तर मित्रांनो, ही झाली आता आपली ना 553 किलोमीटर आपली गाडी झालेली आहे आता. म्हणजे 553 किलोमीटर झालेली नाही, चाललेली आहे गाडी आता आपली. आणि आता आपण चाललेलो आहे रेरोडला. बजाज सर्व्हिस सेंटर आहे, रेरोड स्टेशन आहे ना त्याच्या ऑपोजिटला. तर तिथे आता आपण चाललेलो आहे. बघूया आता वाजले 10:17. मॅपवर मी गुगल मॅपवर बघितलं तर एक 9:30 वाजेपर्यंत त्यांनी सांगितलं होतं चालू राहील म्हणून. तर लेट सी चालू आहे की बंद आहे कळेल. माझा तर विचार होता लालबाग करून जायचा, कारण की ते जवळ पडलं असतं. पण मी इथून लेफ्ट मारतोय कारण की खूप ट्रॅफिक आहे पुढे. आपण काय करणार आहे आता, सर्व्हिस करणार आहे. आणि जर जमलं तर मागच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलं होतं की मी कोकणात जाणार आहे. तर काय झालंय की थोडा प्लॅन फिसकटलाय आपला. मागे पुढे होऊ शकतो. जर जायचं असेल तर नक्कीच जाणार, किंवा मग प्लॅन पोस्टपोन करून नंतर जायचं तर आहेच कधी ना कधी. तर बघू आता कसं काय होतं. आता आपण आहे मित्रांनो गणेश गल्लीला आलोय मित्रांनो आपण. गणेश गल्लीत कोण कोण राहतं त्यांनी सगळ्यांनी मला कमेंट करून सांगा कमेंट बॉक्स मध्ये. ओ काका, पिप पिप. ओके बॉस, आराम से जाओ. आज काहीतरी आहे वाटतं, कारण की सगळीकडे आपले पोलीस साहेब, मुंबई पोलीस सगळीकडे आज फिरते. काय काय माहिती, काहीतरी नक्कीच असेल. आता आपण पोहोचू राणीच्या बागेच्या इथे. आपल्याला पाठीत जायला पाहिजे होता, पाठचाच लेफ्ट मारायला पाहिजे होता. चुकी काय झाली की मला व्हिडिओ चेक करायच्या नादामध्ये मी पाठचा लेफ्ट मारायचा विसरून गेलो. आता मग मला आता राणीच्या बागेच्या पुढून लेफ्ट मारून तसं मला फिरून थोडं जावं लागेल. ठीक आहे, काय हरकत नाही त्या गोष्टीला. पण आपला सेटअप एकदा ओके लागला ना तर मला जजमेंट कळेल त्या गोष्टीची. आता जो साऊंड प्रॉब्लेम होता तो तर इश्यू. आता इथून आपण खाली जाणार आहे. सर्व्हिस सेंटर ओपन झालंय की नाही काय माहित नाही मला. झालं असेल आता 10:30 वाजले. बघा, लेन सोडून भाईने गाडी थांबवली सिग्नलला. काय बोलणार आता या लोकांना. ठीक आहे, असो, कन्फ्युज झाले. थांबा जरा बघूया. हा बरोबर, हा गेला मस्जिद बंदरला आणि आपण लेफ्ट मारून नाही. हा रेरोडला, बरोबर. आपल्याला रेरोड स्टेशनच्या पुढून आपल्याला युटर्न दाखवत होता. ऍक्च्युली मी पण बघितलं मगाशी मॅपवर कुठे आहे. तर इथेच कुठेतरी आहे, आपल्याला शोधावं लागेल ते लेफ्ट साईडला. तर आज शोरूम पण काहीतरी असं येत होतं त्याच्यावर, नाही तर मग परत उलटी फेरी मारावी लागणार मित्रांनो. सिग्नल लागलं, थांबूया आपण उगाचच. तर आपण इथे बजाज सर्व्हिस सेंटर, हो अशा प्रकारे पहिली सीएनजी गाडी लागलेली आहे इकडे. इथेच लावूया गाडी आपण. आता गाडी लावलेली आहे. मी बघतो यांचे काय पेपर्स आणि काय विचारतो त्यांना आतमध्ये जाऊन, कारण की बजाज सोबत माझी पहिलीच सर्व्हिस आहे जी मी आता करतोय. कारण की आधी मी होंडाची गाडी वापरली होती आणि होंडाची मी कधी सर्व्हिस सेंटरला गेलो नाहीये. त्यामुळे आता पहिल्यांदा सर्व्हिस सेंटरला माझा अनुभव असेल तो मी नक्कीच शेअर करेल. आलो मी, दाखवतो.
तर आपण आता गाडी देऊन आलोय, म्हणजे सर्व्हिस सेंटरला देऊन आलो गाडी. पण सर्व्हिस सेंटरला गेलो होतो, त्यांनी मला सांगितलं की 3 वाजेपर्यंत गाडी भेटेल. जॉब कार्ड वगैरे काही घेतला नाहीये आणि मला वाटलं पहिली सर्व्हिस फ्री असेल गाडीची, पण त्यांनी ऑइल चार्ज आणि ऑइल फिल्टरचा चार्ज लावलेला आहे. पण काही व्हिडिओ मध्ये मी बघितलं की त्यांनी फ्री मध्येच सांगितलं की सर्व्हिसचे काही चार्जेस घेतलेले नाहीये. तर बघू आता, त्यांनी 3 वाजता बोलवलंय, आपण जाऊ तेव्हा मी आता पुढची व्हिडिओ कंटिन्यू करतो. नमस्कार मित्रांनो, आता वाजले आहेत 3, आता 3:15 झाले आहेत आणि आपली गाडी झाली रेडी. आपल्या सीएनजी वर गाडी बंद पडत होती, तर आता माझ्या मते तरी बहुतेक तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि गाडी चांगली वॉश बिश करून त्यांनी दिली आहे. टोटल 832 रुपये गेलेत माझे. तर बघू आता, राईड करू आणि आता घरी जाऊ. काय किती बिल आहे सगळं मी तुम्हाला दाखवतो नंतर. आता मित्रांनो ना, सीएनजी वरच स्टार्ट करणार आहे. हे बघा, आता सीएनजी वरच आहे बघा, इथे सीएनजी वर आहे. ठीक आहे, न्यूट्रल वर आहे गाडी. केली स्टार्ट, बघा बंद पडत नाहीये. हे बघा, चालूच आहे. एक चांगली गोष्ट झाली. बघू आता गाडी, अरे वा मित्रांनो, त्या रोडने आता खूप एवढं ट्रॅफिक होतं ना, जाम. त्यामुळे आता इथूनच जाणंच, म्हणजे असं वाटतं मला की इथूनच गेलेलं बरं पडतं. आणखी खूप, फक्त जी फुल क्लचची सवय होती ना मला, ती आता हाफ क्लच मध्ये आहे. म्हणजे हाफ क्लच मध्ये चालवायला लागेल. ठीक आहे, व्हायब्रेट नाही आहे जास्त. पहिले खूप व्हायब्रेट होती, आता व्हायब्रेशन पूर्ण कमी झालेलं आहे ना. आता आपण सरळ जाणार आहे. लालबागचा मेन सिग्नल आहे. तिथून काय 10-15 मिनिटच लागतील पोहोचायला आपल्याला, जास्त वेळ लागणार नाही. कसे उन्हामध्ये काम करतायत ते.